कॅमेरा चला तेव्हा तुम्ही तिथं जरी थांबले तरी बघा हे बघा हिथनं हा डिस्टन्स बघा, तिथनं समोरून हाय असा डिस्टन्स बघा, ह्या समोरील झाडाचा डिस्टन्स बघा, ह्याला म्हणजे ह्याच्या चित्रात जसं काढावं एखाद्या कोऱ्या कागदावरती केळीचं चित्र काढावं आणि त्या पाल्याला केचपेननी पाहिजे असा डिस्टन्स द्यावा असा आहे. म्हणजे आपण आपल्या शेड्यूल मध्ये जी काय आपलं दरवर्षी शेड्यूल चालू आहे त्या शेड्यूल मध्ये जर वापरावरणीचं शेड्यूल ऍड केलं तर आपल्याला याला लागायचं 100% थांबणार आहे. याला लागायचं थांबणार आहे हे मराठी शब्दाविषयी मी सांगतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा खर्च कष्ट करीत असताना ज्यावेळेस केळी वय खाती आणि पाला गच्चा धरतो त्यावेळेस शेतकऱ्याला याड लागायचं राहिलेलंच असतं. याडच लागायचं राहिलेलं असतं. पण त्या ठिकाणी तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त वापरावरणीक ऍड केलं की याड लागायचं थांबत आहे. बरोबर. आणि आनंद तयार होतो. आणि आनंद तयार झाल्या पुढे काय सगळं त्या आनंदात सगळंच असतं. माझ्या बगीकडे आता लोकांनी 1-1 लाख रुपये खर्च करून बसले या बगीच्या पण तरी ते एवढे समाधानी नाही. ते ह्या बगीच्यात घुसता आणि मला विचारता तुम्ही काय केलं म्हणलं काहीच नाही. तुम्ही बघताय रात्रंदिवस मी शेतात तर येतच नाही पहिला मुद्दा इकडे. म्हणलं माझी शेत तिकडे 10 एकर शेती इकडे म्हणलं मला थोडीशी 2-2.5 एकर शेती आहे. मी याच्याकडे 2-4 आठी साधून फेरे मारतो. नाही म्हणत तुम्ही काहीतरी करता. अरे म्हणलं बाबा नाही काहीच नाही फक्त मी एकच वापरलं म्हणलं वापरा वैगानिकचं औषध घेतलं म्हणलं त्याचेच रिझल्ट मला इथले भेटले की मी त्याच्यामध्ये समाधानी. हे सगळं म्हणजे अफलातून आहे. अगदी कुणी हे बघितलं तरी तुम्ही म्हणता तसंच होणार आहे. आता आले की प्रत्येक जणाला अजून कुठं शिरू अजून कुठं आज जावा तसं काय सगळं काय म्हणतो सर आपण जेवढं पुढे जावं तर त्या बांधापर्यंत तर असं झाड दिसतो तुम्हाला एक बेजापेक्षा कमी दिसणार. खरं म्हणजे वापराबाहेरून आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी स्वीकारायला काही हरकत नाही. कारण आजच्या कंडिशनला प्रॉब्लेम असे ऐकायला आमच्या केळी फुगायच्या आधी पिकायला लागली, काय केळी फुगून पिकायला लागली, काय केळी ज्या वेळेस एक्सपोर्टला जाते त्यावेळेस तिथं गोडवानात जायच्या अगोदर पिकायला लागली, काय तिथनं कोल्ड स्टोरेज मधून पुढे पाठवताना तिथं पिकायला लागली. म्हणजे केळी पिकण्याचं प्रमाण वाढलंय, त्याची टिकवण क्षमतेचं प्रमाण कमी झालंय. पण ज्या शेतकऱ्यांना ह्या समस्या जाणवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी 100% वापरावरणीकडे वळा. तुम्हाला पहिले पूर्वीचे दिवस 100% पाहायला भेटतील. साठी तुमचा एक डोस मध्ये भेटलेला हा रिझल्ट जो आहे तर तुम्ही काय सांगू शकाल? नाही माझं तर म्हणणं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांना समजा त्यांची केळीचं काहीतरी समजा वाटतंय आपल्याला की बाबा वाढ होत नाही किंवा आपल्या मनाची समाधानी आहे होत नाही समाधान तर वापरा बायोगॅनिकचं त्यांनी एकदा तरी ट्रीटमेंट घेऊन बघावं. म्हणजे त्यांच्या नजरेला दिसत जसं तुम्हाला दिसलं. जसा म्हणजे मी अनुभव घेतलेला नव्हता, मी व्हिडिओवरच बघितलं होतं. पण आता समक्ष अनुभव घेऊन आता मला असं वाटतं की नाही खरंच काहीतरी आहे. तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस डोस घेतला म्हणजे आता घेऊन किती 1-1.5 महिना झाला थोडा 1-1.5 महिना झाला 1.5 महिन्याचा कालावधी. तुम्हाला ज्या वेळेस ह्याचं शेड्यूल लिहून बिल बनलं होतं बरोबर त्यावेळेस तुम्हाला शंका काय आली ती मनामध्ये? मला तर शंका अशी वाटली की म्हणलं आता एवढं 27-28 हजार बिल झालं आपलं. म्हणलं आपण याच्यापेक्षा खत जर टाकला असतं तर फार चांगलं झालं असतं 10,000 ह्यांना उगाच बोलवलं. म्हणजे मन साक्षी देत बोल जोपर्यंत म्हणजे सोडलं नाही आणि त्याचे रिझल्ट मला 10व्या दिवशी दिसायला लागले तर मनाला खूप समाधानी झाले की नाही काहीतरी आपण म्हणजे घरात तुमची पप्पांची तुमची चर्चा काय झाली ते मला पाहायला भेटल्यानंतर? थोडं बाबाचं तर थोडं कसं वाटत होतं त्यांना की नाही आता प्रत्येक कंपनीवाले येतात गोडच बोलतात, लिहून देता, गोड बोलता, पण जे व्हायचं ते होतच. मग ते मी त्यांना बोललो की नाही बाबा मला खरंच विश्वास आहे, मी व्हिडिओ पाहतोय म्हणलं. आणि मी 2-3 जणांचे म्हणलं आपल्या शेजारीच घेतलेले आहे म्हणलं त्या लोकांनी जलचक्रवाल्यांनी त्यांनी तर आपला आत्मविश्वास जास्ती वाढून गेला त्याच्यामुळे. जवळच कोणतरी वापरल्या गावा शेजारचं थोडं अजून बरं वाटतं ना. कारण आता आमच्या सोलापूरचे रिझल्ट तिथं 400-450 किलोमीटर हे अगदी गावाजवळच 30-20 किलोमीटर. मग थोडस बाबा काहीतरी असं हे म्हणजे शाश्वती तुम्हाला भेटला होता. तर आता तुम्ही तिकडचा तुम्हाला विश्वास भेटला होता पण आता आपल्या रानातला विश्वास आहे? नाही माझ्या रानातला आता 100% मी तुम्हाला फोनवरच सकाळी सांगलं याच्या अगोदरच की नाही सर माझं जेवढं मी घेतलं तेवढ्याची भरपाई झाली आपली 1 महिन्यामध्ये झाली बा. आणि 1 डोस आणून बाकी एक बाकी कारण विषय कसा आहे हे बघा. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. माझं नाव ज्ञानेश्वर निवृत्ती सोनवणे, राहणार शेवगे खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. आता ही जी केळीची लागण आहे ह्याची लागण तारीख किती आपल्या? याची तारीख तर काही ध्यानात नाही सर, पण याला आता 4 महिने पूर्ण झाले. 4 महिने पूर्ण झालं. आणि ह्याची उंची जर बघितली तर माझ्या कमराच्या पुढं आहे, ही पण कमराच्या पुढं आहे, हे असा पाला केला तरी कमराच्या पुढे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आता ही पलीकडची जी केळी आहे आपण 20,000च्या केळीच्या पहिल्या रांगत पहिल्या झाडापाशी आपण दोघं बरोबर. आणि ही शेजारची केळी पलीकड बरोबर आहे ना, तार लावलेली आहे शेजारची केळी
पाठीमागं लोकेशनला बारका एक झाड आहे, काय झाड आहे ती? हा ते पैसाचं झाड आहे सर. पैशाचं झाड आहे. ओके. तर ह्या साईडला जी केळी आहे ही कुठली व्हरायटी? ते सर टिश्यूचं आहे, रोपा खालचं टिश्यूचं बिन आणलं होतं तुरीचं. बरं, ओके. ती टिश्यूचं म्हणजे ही आपलं बेन आहे? हा बेन आहे, म्हणजे आपलं रोप नाही, हा, तर कंद आहे. कंद आहे ते. कंद आहे. आणि ही केळीची लागण आणि आपल्या केळीची लागण आपली महागाई का ती पुढची का ती पुढची आणि आपली मागची? नाही सर, ते आपल्या अगोदर 1 महिन्याच्या अगोदरची आहे. 1 महिना अगोदरची आणि आपली 1 महिना नंतरची आहे. बर. तर आता ही जी केळी आपली झाडं किती टोटल? आपले 3000 झाड आहे सर. 3000 झाड. आणि किती बाय कितीवर लागण आहे? हे 5 बाय 5 आहे. 5 बाय 5. हा. म्हणजे अशी पण 5 अशी पण 5. आणि क्षेत्र किती येते? 3000 झाड आहे. क्षेत्र जवळपास 1.25-2 एकर येईल ते. 1.25 एकर. आता आपण ह्या प्लॉटची आज एक पूर्वावस्थेत शूटिंग काढतोय. त्याचं कारण काय? आपल्याला ह्या 3000 झाडांसाठी हितनं पुढं आपल्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करायचे. मग वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुम्ही हितनं पुढं कंटिन्यू करणार आहेत, पण तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरावं असं का वाटलं? हा प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या. प्रश्न असा सर की मी जवळपास 2 वर्ष झाले व्हिडिओ पाहून आलाय मोबाईलवरती. बरं. मग असं मनात एक हे आलं की बस आपण एवढी मेहनत करतो, पारंपरिक पद्धतीने शेती करून आलोय, बरोबर, तर आपल्याला एवढं जे पाहिजे तेवढं मिळत नाही. हा, बरोबर. तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे काही शेतकरी जोडचे असं आहे आपल्या, त्यांचे व्हिडिओ पाहिले आपले खातगाव डवरी जामनेर तालुका, मागच्या वर्षी त्यांचे अनुभव घेतले जाऊन, तर ते म्हणत नाही वा खरंच म्हणजे फसवणूकचं कोणतीही गोष्ट नाही आहे तिच्यामध्ये, तर खरंच योग्य आहे ती गोष्ट. तर त्यामुळे असं आहे की म्हणलं चला आता एक वेळा आपण वापरूनच बघू, 3000 खोळाला तरी वापरू म्हणलं, एक अनुभव म्हणून वापरायचं. नंतर आपल्याला दरवर्षी आपली केळी राहतेस, बरोबर आहे. एकदा अनुभव भेटल्यावर नंतर मग दुसरं वापरायचं कशाला? खरं नाही, दुसरं वापरायचंच कशाला नाही. आपल्याला जे दुकानातनं आपल्याला दाणेदार वॉटर सोलेबल जे आणायचंय ना, ते सगळं आपल्याला आणायचंय. फक्त विषय काय आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती बरोबर करताय. आपल्याला जे दुकानातलं वॉटर सोलेबल दाणेदार मायक्रोटन झिंक फेरस मॅग्नेशियम जे काय आपण सगळं भेसळ वगैरे वापरतो, तर हे सगळं आपल्याला वापरायचंय. फक्त विषय काय आहे की आपण आपल्या पद्धतीने शेती करत असताना आपल्याला तुम्हाला एक आज जाणीव काय झाली की दरवर्षीप्रमाणे खर्च वाढत चाललाय आणि उत्पादन कमी होत चाललाय. क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये माल निघा नाही ह्याची तुम्हाला जाणीव झाली. मग आपण ही व्हिडिओ का बनवतोय आज सुद्धा, आपण एक पूर्वावस्थेत शूटिंग काढतोय. त्याचं कारण काय, आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉट मध्ये होणारे बदल आपल्या शेतकरी मित्रांना दावून द्यायचे. बरोबर. आजची तारीख किती आहे? आजची 7 तारीख आहे. 6 नाही, आज 8 आहे. हो 8 आहे. 8 किती आज? 8/5/2025. बरोबर का? 8/5/2025 आहे. आणि आपल्याला काय करायचं आता, आपण ही व्हिडिओ का काढतोय की आज जर बघितलं तुम्ही किती महिन्याची केळी म्हणता, ह्याची उंची 4 महिने झाली सर ते पूर्ण. आज ह्याची उंची एवढी. आता आपल्याला हे तुम्हाला आम्ही 2 महिन्याचं मार्गदर्शन दिल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये जे काय बदल होणार आहेत ते आपल्याला हिथंच उभा राहून काढायचे. हे काढायचेत का? आता तुम्ही जे आता बोलले का नाही की मी त्या ह्याला गेलतो खातगाव डवरी किंवा अजून काय तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, मग आता तुम्ही 2 वर्ष झाला व्हिडिओ पाहताय, तर मला काय म्हणायचंय, तुम्ही 2 वर्षानंतर निर्णय घेताय म्हणजे मला वाईट वाटतंय. वाईट म्हणजे सर नाही, वाईटाची विषय नाही आहे. कसं आहे म्हणजे आपल्याला आतापर्यंत अनुभव नाही होता. नाही मला मान्य आहे, विश्वास नाही होता, कारण कंपन्या भरपूर निघल्या. मला मान्य आहे सर, मी तुम्ही जे बोलताय ना, मला तुम्हाला असं नाही म्हणायचं कुबेवणी किंवा काय असं की तुम्हाला मला कुठल्याच गोष्टीने दुखवायचं नाही. मला वाईट काय वाटतंय की तुम्ही 2 वर्ष झालं व्हिडिओ बघत आहे. मला तुम्हाला काय सांगायचंय की तुमची 40,000 लागण असू दे सर, ऐका, तुम्ही 2,000ला वापरा, पण तुम्ही ज्या दिवशी शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताना सरांनी आज 2 वर्ष लावलेत मार्गदर्शन चालू करायला. मी म्हणतो लावू द्या, कारण मार्केटमध्ये खूप काय चांगले आणि वाईट अनुभव घेतल्यामुळं माणूस मराठी मन जसे आहे दूध पोळल्यावर ताक फुकून पित. 100% खरंय, मी म्हणणार नाही की चुकतंय, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कितीही तुमचं क्षेत्र असलं ना, तुम्ही 1000-2000 सुरुवात करा, म्हणजे वेळ वाया घालणार. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही 2 वर्षे चौकशी करीत राहिले. चौकशी करण्यापासून जर 2 वर्षापूर्वी जर तुम्ही 2000 झाडांना वापरलं असतं, तर 2 वर्षानंतर जी तुमची निघालेली वेगवेगळी पिकं आहेत त्या सगळ्यांनाच आतापर्यंत तुम्ही वापरला असता, ती खूप मोठा तोटा झाला आपला. बरोबर आहे, मला हे म्हणायचंय. 2 वर्ष निघून गेले आपल्या अनुभवामध्येच, हाय का नाही पाहण्यात. मग मला काय म्हणायचं बघा, तुम्ही आतापर्यंत 2 वर्षात 2 पिकं खाल्ली केळीची वेगवेगळी. मग मला काय म्हणायचंय, पहिल्या वर्षात जर बघितलं की तुम्ही 2000 झाडांना जर फर्स्ट टू एंड केलं असतं, तर दुसऱ्या वर्षात बी तुम्ही फर्स्ट टू एंड केलं असतं आणि ह्या 3ऱ्या वर्षाला बी फर्स्ट टू एंड केलं असतं, म्हणजे खूप मोठे तोटे झाले.
मला हे म्हणायचंय, म्हणजे वेळ का घालू नका. मला काय म्हणायचं, आतापर्यंत मार्केटमधलं तुम्ही जे काय आणून वापरताय आणि वापरावं लागतं, ह्याच्यावरती आपण कधी शंका घेतली नाही, ती आणून टाकतोच आहे. मग मी म्हणतो, आपण जर एवढे व्हिडिओ काढून जर साक्षात्कार देत असेल, साक्षात्कार म्हणजे हे दर्शन आहे डायरेक्ट. हो काय दर्शन. हा, मग हे एवढं आपण जर आपल्या शेतकरी मित्रांना डायरेक्ट जिवंत दर्शन देण्याचा प्रयत्न करतोय. मला काय म्हणायचं बघा, आपण दोघं ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस एकामेकाचे विचार आवडले म्हणून आपण चहा पाणी करतो, अगदी बरेच काही गोष्टी आपण बोलतो आणि ते आपल्या एकमेकाला आवडतात, मन जुळतात म्हणून आपण ते बोलत असतो. आपण कोणी बी कोणाबरोबर बोलत नाही. बरोबर. मन एकामेकाची जुळली तरच 5 मिनिटाची चर्चा 15 मिनिटं करू शकतो. आणि जर मन जुळली नाही किंवा एकामेकाला ती आरे करायची भाषा किंवा मीपणाची भाषा किंवा थोडक्यात त्याला फुगिरीची भाषा असं बी म्हणतो आपण, जर एकामेकाला वापरली तर आपण 5 मिनिटाचा कॉल 1-1.5 मिनिटात बी कट करतो. आणि तिथंच आपण एकमेकाकडे आपुलकी असली तर तिथंच तो कॉल 15 मिनिटापर्यंत जातो. तसं मला सांगायचंय काय तुम्हाला, हे पीक आपल्याच रानात लावलेलं आपलं ऐकत नाही आणि आपण त्याला काय पाहिजे ती सगळी खतं टाकल्याशिवाय बी राहत नाही, पण ते आपलं ऐकत नाही म्हणजे आपल्याला पाहिजे असं उत्पादन देत नाही. मग त्याचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याकडे क्षेत्र किती असू द्या, आपण 1000-2000 झाडांपासून सुरुवात केल्यानंतर फर्स्ट टू एंड तुम्ही ज्या वेळेस करणार आहेत, मला काय म्हणायचं, आता ही तुमची 4 महिन्याची झाडापासून जरी तुम्ही आता सुरुवात केली आणि तुम्ही एंड पर्यंत वापरलं, माझं वैयक्तिक मत असं आहे, आणि वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करा. त्याचं कारण का म्हणतो मी, मग मला काय म्हणायचं, तुम्ही वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करा का म्हणतोय मी, तुम्ही 4 महिन्याची किडी आणखी आपल्याला किती नाही म्हणलं तरी 7 महिने जाणार आहेत कटिंगला होईपर्यंत. मग 7 महिन्यात आपले जर तुम्ही 7 डोस घेतली, बघा बरं का मी काय म्हणतोय, आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाने आतापर्यंत जे काढलेले गड आहेत ती किती वजन काढलं तुम्ही? आमचे जास्तीत जास्त 25 पर्यंत टेकतो. हा, एंड तुमचा 25. कमीत कमी किती निघत? कमीत कमी जास्तीत जास्त म्हणलं तर 20-22. हा, आणि कमीत कमी जास्तीत जास्त म्हणलं तर 25 पर्यंत. 25 आणि कमीत कमी 20-22. कमीत कमी 20-22 पासून म्हणजे खाली 15 किलो पर्यंत. 15 किलो. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही हायेस्ट 25 आणि कमीत कमी 15 आहे. मला तुम्हाला म्हणजे मी आज काय विचारतोय, आपल्याला येणाऱ्या दिवसात उत्तर काढायचंय की तुम्ही 25+30 पर्यंत गेलेत. मला ही उत्तर काढायचे, 25+30 पर्यंत गेलेत. आणि ही जी काय खालीवर प्लॉट होतो, निस्वन तुमची वेळ घेते, बुंदा पाहिजे असं बनत नाही, 2 फाण्यांच्या मध्ये अंतरी नाही, घड लांबडा पडत नाही, वादा लांबडा पडत नाही, बरोबर, फाण्या जास्त पडत नाहीत, जास्त फाण्या धरायसारखे बुंदे नसतात. ह्या सगळ्या समस्याची उत्तर आपल्याला येणाऱ्या दिवसात काढायचे. फक्त माझी एकच विनंती असेल, तुमची केळी किती असू दे, ही 3,000 आहे ना, ह्याला तुम्ही कंटिन्यू करा. घोगरे सर, चालेल का कंटिन्यू करा? तुम्हाला उत्तर मला एक काढून द्यायचंय की आज तुम्ही तुमच्या पद्धतीने करीत असताना तुम्ही 3,000 झाडातली तुमची 2,500 झाडं कटिंग होत्यात, 2600-2700 कटिंग होत्यात, 200-300 कटिंग पण होत नाहीत. इतक्यापर्यंत तुमच्याकडे चांगले आणि वाईट अनुभव आहेत. निस्वन सुरू झाल्यानंतर 1.5 ते 2.5 महिन्यापर्यंत निस्वन होते. कटिंग सुरू झाल्यानंतर पण 1.5 ते 2.5 महिने कटिंग होती. मग इतके दिवस जात असतील, बॉक्स पॅकिंगला माल जात नसन, लोकल वाल्याला जात असन, मार्केटला रेट जर 30-25 रुपये असेल तर 15 रुपये 10 रुपयांनी जर माल घालावा लागत असेल, आणि हिथंच जर तुम्ही फक्त वापरा बायोरेनिकला स्वीकारल्यामुळे जर सगळा माल तुमचा कटिंगला जात असेल, बॉक्स पॅकिंगला जात असेल, इतरांपासून 5 किलो निगड मोठा निघत असेल, 2 रुपये रेट वाढून मिळत असेल, तर मी म्हणतो हे सगळे प्लस पॉईंट आनंदाचे वापरा बायोरेनिककडे. बरोबर, सगळेच आनंदाचे, कुठलाच तुमचा तोट्याचा नाही. आता मी मुद्दाम हा उल्लेख पण का केला की 1 महिना आपल्या अगोदरची केळी, 1 महिना आपली लेट आहे. बरोबर. मग आपल्याला येणाऱ्या दिवसात दावून द्यायचंय की ही 1 महिना अगोदरची केळी, 1 महिना लेटची केळी, ह्याची निस्वन कधी झाली, आपली निस्वन कधी झाली, ह्यांची कटिंग कधी झाली, आपली कधी झाली, त्यांना घड किती किलोचा पल्ला, आपल्या किती किलोचा पल्ला, त्यांना रेट काय भेटला आणि आपल्याला रेट काय भेटला, आणि ह्या सगळ्याची जी स्टोरी आहे ती आपल्याला एकत्र करायची. का करायची? तुम्ही जे शब्द बोलला ना, मला खूप वाईट वाटलं की 2 वर्ष तुम्ही वाया घालवल्यात, ते आपल्याला कुठल्याच शेतकऱ्याला 1 महिना पण वाया घालून द्यायचा नाही. घोगरे सर, नाही घालून द्यायचा. का घालून नाही द्यायचा? आवाज आपल्या इथं कष्ट आणि खर्च वाया चाललाय हे आपल्या नजरेला दिसतंय ना. आपण जर हे वापरा बायोरेनिकची व्हिडिओ पाहून जर वेळ वाया घालत असेल तर मग मला वैयक्तिक असं वाटतंय की आपण खूप खूप मोठी चूक करतोय, आणि ही चूक नाही करायची आपल्याला, कोणालाच करून पण नाही द्यायची. कारण कसं आहे, आता वेळ वाया गेला, आपण समजूतदारपणा घेतला काय, तसं नाही काय. पण मला काय म्हणायचंय, वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की बघा 2 वर्ष म्हणजे वापरा बायोरेनिककडे वळले असतात, मी म्हणतो 10 लाख तुमच्या अकाउंटला बॅलन्स मध्ये असतात, म्हणजे मला वाईट वाटतंय. नाही, मी बघलं नाही व्हिडिओ बघल्यानंतर मला बी तसंच वाटायला लागलं की साला आपण जर 2 वर्षाच्या अगोदर पासून सुरुवात जर केली असती
हा. तर आज रोजी आपल्याला असं एवढं म्हणजे हे नसते आली बरोबर आहे. कंडिशन. कारण तुम्ही तुमच्या शेजारी उशाला हिथनं लय झालं तर अर्धा किलोमीटर मध्येच ते दावा हिथनं भरावा पण दिसतोय. हो धरण नाही धरण म्हणजे पाण्याची तुम्हाला कसलीही कमतरता नाही. नाही. ह्याच रानाच्या अगदी पूर्व दिशेला तुमच्या नदीचं जे पात्र आहे हो त्या पात्रामध्ये आता सध्या 1-1.5 परूस पाणी आहे. हो विहिरीमध्ये 1-1.5 परसावरती पाणी आहे. म्हणजे तुम्ही खूप भाग्यशाली आहेत. मग इतकं पाणी असताना जर पीक उत्पादन देत नसेल, जमिनी बी ताकदीच्या आहेत, बरोबर. तुमच्या काळ्याभोर आहेत, मग उत्पादन निघत नसेल तर मग तुमच्या मनाला खंत आहे ना हायच ना की आपण एवढा आम्ही खर्च कशातच करून कमी नाही, खर्चाला नाही, कष्टाला नाही, पाणी भरपूर आहे परमेश्वराने दिलेलं, पण आमचं उत्पादन का निघत का निघत. आज तुम्ही प्रश्नावरती टेपलेले आहेत येऊन. तर त्याचं उत्तर आज आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून येणाऱ्या दिवसामध्ये एक दावून देऊ तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना की वापरा बायोरेनिक सरांनी स्वीकारल्यामुळं येणाऱ्या दिवसात ह्या केळीत होणारे बदल. बरोबर आहे का नाही? हो सर. मी तुम्हाला एकच शब्द देतो की तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन जास्त निघन आणि तुमच्या अपेक्षेपासून ह्या केळीचा बुंदा वगैरे वेगळा असेल आणि 2च महिन्यात तुम्ही एक मान्य करता की साहेब मला पाहिजे असा रिझल्ट भेटला, मी समाधानी आहे, हे आज सांगतोय मी. हो हो नाही बरोबर. ते आपण येणाऱ्या दिवसात दावून देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव ज्ञानेश्वर निवृत्ती सोनवणे, हा. राहणार शेवगे खुर्द, तालुका बोदवड, हा. जिल्हा जळगाव. तर आपण ह्या प्लॉटला 8 मे 2025 ला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन देताना एक व्हिडिओ आणि फोटो काढून घेतला होता. हो बरोबर. बरोबर आहे ना? आजची तारीख किती बरं? आजची तारीख आहे 23 जून 2025. 25. म्हणजे आम्ही तुमच्याकडे 8 तारखेला आलतो, तर 23 मधून जर 8 गेले तर खाली किती राहिले? म्हणजे 1 महिना आणि 15 दिवस झालं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन, पण तुम्ही ह्या केळीला आम्ही 8 मे ला दिलं, पण तुम्ही किती मे ला सोडलं ह्याला मार्गदर्शन? मी 20 मे ला सोडलं सर ते. 20 मे ला तुम्ही सोडलं. म्हणजे आपण जर बारीक अभ्यास केला तर 20 मे ला तुम्ही सोडलेलं आहे मार्गदर्शन आणि आज 23 जून आहे. म्हणजे 1 महिना आणि 3 दिवस झालेत मार्गदर्शन सोडून बरोबर. आणि पूर्वावस्था काढून आपण 1.5 महिना झालेली आहे हो हो थोडक्यात. कारण तुम्ही 15 दिवस लेट सुटलेले. हो तर आता तुम्ही वापरा बायोरेनिकचे आतापर्यंत ह्याला डोस किती सुटले? सर माझा डोस एकच गेलोय. एकच गेलाय. हो. मग आता बघा आपण पहिली पूर्वावस्थाचं शूटिंग इथनच काढली होती. तुम्ही तिथंच उभा होते, गोगरे सर इथंच होते. हो हो. मग हे अशी शूटिंग काढताना पलीकडची किडी आपल्या अगोदरची किती दिवसाची आपल्या अगोदरची 1 महिन्याची येते आणि आपली 1 महिना लेट ते आहे. आपली 1 बरं, महिना 1 महिना लेट असताना आपल्या किडीने वय बी खाल्लं होतं. हो मग आता 1 महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या किडीने वय खाल्लेलं बाहेर काढलं असं तुम्हाला जाणवतंय का? हो. पूर्ण जेवढी हे थांबलेली होती हा हा. तेवढी पूर्ण भरपूर काढून टाकली तिनं 1 महिन्यामध्ये. पलीकडच्या किडीच्या बरोबरीला आली असं वाटतंय का तुम्हाला? त्यांच्या वरती गेली सर. त्यांच्या किडीच्या वरती वरती गेली गेली. आपली केळी. म्हणजे ही आता आपण डायरेक्ट तिथनं बघितलं तर बांधाच्या पलीकडून शेजारची किळी, हा. अलीकडून सरांची ही असताना किळी खड्ड्यात आहे. हो हो. 1 आपलं- महिना लेट आहे. म्हणजे आपलं शेतच खड्ड्यात आहे 2 फूट. हा 2 फूट ही खड्ड्यात आहे, ती 2 फुटांनी उंच आहे. उंच आहे. असताना 1 महिना अगोदर किळी अगोदर. लागण आहे. पण तुम्ही म्हणताय मी 1 फुटाने आपली वाढ त्यांच्यापासून जास्त आहे, पण मी हो. म्हणतो हे कॅमेऱ्यात जर बघितलं तर कमीत कमी लेवल तरी हायच बा. आहे का नाही? हो. म्हणजे त्यांची आणि आपली, म्हणजे आपली जी वय खाल्लेलं होतं हा, हा. तर वापरा बायोरेनिकनी वय खाल्लेलं बाहेर काढून दिलेलं आहे आपल्याला. बरोबर. बरोबर आहे का नाही? पूर्ण भर काढून दिलेली तिथली 1 महिन्यामध्ये. हा. हा. आणि तर मला काय म्हणायचंय, आता जे काय कष्टकरी शेतकरी आहेत की ज्यांची काय परिस्थिती पाहिजे अशी नाही, खूप काय कष्ट करतात, खर्च करतात, पण प्लॉट वय खातो, वेळ घेतो आणि गच्चा धरतो, खालीवर होतो, बरोबर. अशा कीड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा 1 डोस मध्ये भेटलेला हा रिझल्ट जो आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल? नाही, माझं तर म्हणणं आहे की बा ज्या शेतकऱ्यांना समजा त्यांची केळीचं काहीतरी समजा वाटतंय आपल्याला की बा वाढ होत नाही किंवा आपल्या मनाची समाधानी आहे, होत नाही हा, समाधान. तर वापरा बायोगॅनिकचं त्यांनी एकदा तरी ट्रीटमेंट घेऊन बघावं बा. हा, म्हणजे त्यांच्या नजरेला दिसत हा, जसं तुम्हाला दिसलं. जसा म्हणजे मी अनुभव घेतलेला नव्हता, हा हा मी व्हिडिओवरच बघितलं होतं, हा हा पण आता समक्ष अनुभव घेऊन आता मला असं वाटतं की नाही खरंच बुवा काहीतरी आहे हा. त्यामध्ये. तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस डोस घेतला, म्हणजे आता घेऊन किती 1-1.5 महिना झाला, हा, थोडा 1-1.5 महिना झाला. 1.5 महिन्याचा कालावधी. तुम्हाला ज्या वेळेस ह्याचं शेड्यूल लिहून बिल बनलं होतं बरोबर. त्यावेळेस तुम्हाला शंका काय आली ती नाही, मनामध्ये? मला तर शंका अशी वाटली की म्हणलं बा आता एवढं 27-28 हजार बिल झालं आपलं, हा हा. म्हणलं आपण याच्यापेक्षा खत जर टाकला असतं तर फार चांगलं झालं असतं 10,000 ह्यांना उगाच बोलवलं. हा. म्हणजे मन साक्ष देतं, बोलता येत नाही जोपर्यंत कोणाला. म्हणजे सोडलं नाही हम्म, आणि त्याचे रिझल्ट मला 10व्या दिवशी दिसायला लागले, हम्म, तर मनाला खूप समाधानी झाले की नाही बा काहीतरी आपण हम्म. म्हणजे घरात तुमची पप्पांची तुमची चर्चा काय झाली ते मला पाहायला भेटल्यानंतर? थोडं बाबाचं तर थोडं कसं वाटत होतं त्यांना हा की नाही बा आता प्रत्येक कंपनीवाले येतात, हा, गोडच बोलतात. लिहून देता, गोड बोलता, पण जे व्हायचं ते होतच आहे. होतच. खरंय, खरंय.
मग ते मी त्यांना बोललो की नाही बाबा मला खरंच विश्वास आहे, मी व्हिडिओ पाहतोय म्हणलं. आणि मी 2-3 जणांचे म्हणलं आपल्या शेजारीच घेतलेले आहे म्हणलं त्या लोकांनी, जलचक्रवाल्यांनी त्यांनी. तर आपला आत्मविश्वास जास्ती वाढून गेला त्याच्यामुळे. हा, जवळचं कोणतरी वापरल्या गावा शेजारचं थोडं अजून बरं वाटतं ना. हा हा कारण आता आमच्या सोलापूरचे रिझल्ट तिथं 400-450 किलोमीटर, हे अगदी गावाजवळचं 30-20 किलोमीटर. मग थोडस बाबा काहीतरी असं हे जोडच्या माणसाचं असलं म्हणजे फरक शाश्वती शाश्वती विश्वास तुम्हाला भेटला होता. तर आता तुम्ही तिकडचा तुम्हाला विश्वास भेटला होता, पण आता आपल्या रानातला विश्वास आहे. नाही, माझ्या रानातला तर आता 100% मी तुम्हाला फोनवरच सकाळी सांगलं याच्या अगोदरच हा की नाही सर माझं जेवढं मी घेतलं हा तेवढ्याची भरपाई झाली आपली, हा. 1 महिन्यामध्ये झाली बा. आणि एक डोसा आणून बाकी. हा एक बाकी आहे. हा, कारण विषय कसा आहे हे बघा, आपण प्रत्येक जण कष्ट करतोय, शेतकरी खर्च करतोय, वेळ देतोय, पण ज्या वेळेस केळी ही वय खाती बरोबर. आणि वेळ घेते त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांची केळी क्षेत्रातल्या अडचणी वाढल्यात कुठं, की केळी वापराबायोरिक न वापरता खूप शेतकरी प्रगतीपथावरती आहेत. अगदी काही शेतकऱ्यांनी 65 किलोचं घड काढल्यात, कुणी 70चं काढल्यात, कुणी 72चं काढल्यात, कुणी आणखी पण 30-35चं रेग्युलर रास काढी द्यात. खूप आपले शेतकरी मंडळी हुशार आहेत, नाही असा विषय नाही. पण विषय असा आहे की ज्यावेळेस हुशार असन किंवा गरीब असन किंवा मोठा असन किंवा बारीक असन शेतकरी, ज्या वेळेस केळी लावली आणि केळी खालीवर झाली, वय खाल्लं, आणि जो दरवर्षीचा अनुभव आहे तो अनुभव सगळा वापरला, आणि हे सगळं वापरून ज्या वेळेस एक जाणीव होती की ही उचला ना, त्यावेळेस तरी मला वैयक्तिक असं वाटतं की तुम्ही वापरा बायोरेनिकचे 2 डोस कंटिन्यू करा. तुमची नजर काय साक्ष देते त्याच्यावरची पुढची वाटचाल करा. कारण तुमच्या नजरेने जर साक्ष दिली तर तुम्हाला आम्ही म्हणायची गरज नाही ही वापरा बायोरेनिक तुम्ही वापरा. पण तुम्हाला ज्या वेळेस असं वाटतंय की वापरा बायोरेनिक आपल्याला 100% तारण, किंवा तुम्हाला ज्या वेळेस असं वाटतंय की आम्ही सगळं कष्ट खर्च करून आमच्या पद्धतीने वेळ देऊन आमचं पीक वय खातंय, आता मी काय करू, तर मला वाटतंय आता मी काय करूचं उत्तर आहे वापरा बायोरेनिक वापरा. एकच, आता दुसरं काही करू नका. कारण कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन जर पीक वय खात असेल तर आपल्या शेतकऱ्यांना खूप त्याचा शेवटच्या हार्वेस्टिंगला त्रास होतो. आणि विषय असा आहे, केळी क्षेत्रामध्ये आपला शेतकरी हारला कुठे जातो, ज्यावेळेस केळी आपण चांगल्या पद्धतीने आणायचा प्रयत्न करतो आणि निसवणीला 1.5 ते 2.5 महिने केळी घेते, कटिंगला पण 1.5 ते 2.5 महिनेच घेते. मग विषय असा होतो की क्वालिटी निघती पण क्वांटिटी निघत नाही. मग क्वांटिटी नाही निघाली की तुमचा 40, 50, 70% पर्यंत माल बॉक्स पॅकिंगला जातो, 30 ते 40% माल तुम्हाला लोक म्हणजे व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. मग रेट जर 20 रुपये असेल तर लोकलवाल्या व्यापाऱ्यांचा रेट असतो 10 रुपये. बरोबर. तुमचा बॉक्स पॅकिंगचा माल आहे पण लोकलला चाललाय क्वांटिटी निघाना म्हणून. एकच कारण आहे फक्त, क्वांटिटी निघाना. माल क्वालिटीचा आहे पण क्वांटिटी निघाना. पण ज्यावेळेस वापरा बायोरेनिकचा कुठलाही शेतकरी वापरा बायोरेनिकचं लागणीपासून 1-1.5 महिन्याच्या अंतराने जरी वापरायला सुरुवात केली, किंवा अगदी 4 महिन्याची केळी झाली, 4.5-5 महिन्याची जरी झाली, आणि तिथनं जर वापरा बायोरेनिक जर चालू केलं तर तुम्हाला एक जाणीव होईल, निस्वन फास्ट करतं वापरा बायोरेनिक, खाल्लेलं वय बाहेर काढतं आणि आपल्या अपेक्षेपासून उत्पादन चांगलं निघतं. निघणारं उत्पादन हे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये निघतं. ह्याची परिस्थिती आज आपल्या पुढे. कारण ह्याची जर पहिले फोटो बघितले तर ह्याची उंची किती होती, आपल्या छातीपर्यंतच होती. आता किती झाली, छातीपासून जवळपास आज 5 फुटाची उंची गाठली वरती. आणि आपल्याला जी पाहिजे होती तेवढी काळू की नव्हती, ती आता काळा भोर प्लॉट वाटतोय. थोडासा आपला पिवळसर होता, पण त्याच्यामध्ये ते बदल झालेले आपल्याला झाले, लक्ष देतात लगेच. बदल झाले आपल्या पानाच्या याच्यामध्ये, अंतरा खूप वाढलेला आहे, अंतरी पडली. हा साहेब आपण आता आतमध्ये आलोय आपल्या प्लॉटमध्ये. हो सर. तर ही जी काय पाल्यातला जो डिस्टन्स आहे ते तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये तर एवढा गॅप झाला सर, 1 हिताचा गॅप आहे पूर्ण, 1 हिताचा. आणि ह्याला पावडरी, याला पावडर नाहीये सर, म्हणजे आहे ना, अशी पांढरी पावडर आली आहे का नाही? म्हणजे ह्याला पावडरी आलेली आहे पांढरी. आणि सगळ्यात महत्वाचा जो डिश 1 हिताचा पडलेला आहे, 1 हिताचा. म्हणजे अगोदर आपली केळी होती पण केळीने वय खाल्लं होतं आणि पाहिजे अशी अंतरी टाकत नव्हती, पण आता अंतरी टाकली आणि ही पोगा पण कसा निघतोय, पूर्ण सरळ एकदम, म्हणजे असा लांब आहे. आणि एकच डोस सोडला वापरावा, 2 नाही 4 नाही काय नाही काय नाही. रोहरी एकदा सिलिकॉन आणि 3 दिवसांनी गुरुत्व सोडले. बरोबर. आणि ती बी 20 मे 2025 ला सोडले. आजची तारीख आहे 23 जून 2025. म्हणजे फक्त 1 महिना आणि 3 दिवस झाले मार्गदर्शन सोडून. तसं घेतलंय 8 मे ला, पण सोडलंय लेट थोडस असं नाही. पण हे जे दिसतंय त्याच्यामुळे तुम्ही अजून वरनं काय म्हणता साहेब, तिथंच नाही, ती झालं लोकेशन. आत बघू आपण काय. अहो एवढा पाऊस पडतोय तरी दम निघा नाही आत, म्हणजे इतकं भारी वाटतं आत बघितलं. पाऊस नाही कारण केलं आपण, करायचं पण नाही, कारण आता कसं आलोय काय किती चल त्याचा विषय नाही काय. पण विषय काय आहे, हे जे दिसतंय हे आनंद आहे, हे आनंद आहे.
मी तर तुम्हाला फोनवरती सांगलं की नाही हा. की सर 100% रिझल्ट आपल्याला एका आणि डोसामध्ये हेच नाही आता तुम्ही हे असं बघा कॅमेरा कुठले बघा ते शेजारच बघा हे बघा. हा कुठला बघा म्हणजे खाली हित ना खाली जर बघितलं का नाही तुमच्या गच्चा पाठीमागं- गच्चा दिसतोय बघा बरं का ही हे बघा खाली बघा पाला किती बसतोय ही पहिला गच्चा आणि हा. आताच बघा एक कितीचं हे पुढचं तर अजून एक जास्त आहे. प्रत्येक झाडाचं बरं का असं पाठीमागे जरी घेतलं ना हे असं camera कुठं बी गेलं खाली गच्चा आणि वर डिस्टन्स टाकीत निघाले पाला बी तुमच्या समोर जाता तुम्ही होता ना हे बघा तुमच्या समोर जरी घेतलं ना हे बघा. हा हा बघा. बघा डिस्टन्स कसा आहे पाहिलं 2 पाल्याच्या मध्ये आणि हे बघा पाऊंडरी आता पाऊस पडलाय तरी माझी बोटच होईल हे बघा. फोटो वशी यायची पण ही पाऊंडरी दिसती लगेच दिसते दिसते म्हणजे आपण बारकाईने जर बघितलं तर काळुकी आहे पोगा चांगला निघतोय लांबडा पाला निघतोय रुंद निघतोय आणि प्लॉटला फ्रेश फ्रेश आहे म्हणजे आता शेती करायला काय हरकत नाही नाही कारण ज्या वेळेस कुठतरी एक आधार भेटतो माणूस काय म्हणतं की एक आधार पाहिजे कुणीतरी म्हणलं पाहिजे की लढ म्हणा बरोबर हे मी आहे तुझ्या पाठीशी एवढा जरी शब्द ऐकला तरी ते जसं बरं वाटतं तसं शेतकऱ्याच्या पाठीशी वापराबाईवर खंबीरपणे उभा आहे फक्त शेतकऱ्यांनी बांधापर्यंत मार्गदर्शक बोलवणं खूप गरजेचं आहे बरोबर कारण कोणालाही पाठ सपान पडणार नाही मार्गदर्शकाला वापराच्या की अमुक अमुक शेतकरी खूप अडचणीत आहेत आणि तिथं तुम्हाला जावं लागेल कारण आता नेटचा जमाना थेट आहे हो. तर त्याच्यावरती आपण ज्यावेळेस हे व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही थेट फोन करणे आणि शंका समाधान करून तुम्हाला वाटलंच की बाबा साहेब तुम्ही आमच्या प्लॉटला येऊन व्हिजिट द्या आणि आमचा प्लॉट पण जसे व्हिडिओमध्ये पाहतायत तसं आणून द्या तर 100% आणून दिला जाईल त्याला साक्षीदार सर आहेत. हो सर तसंच आहे सरांनी तर सर मी ना औषध ज्यावेळेस सोडलं हा, तर 10व्या दिवशी सरांना मी फोन केला हा, हा, हा. की सर म्हणलं आपल्याला रिझल्ट आलाय पण पुढे काय करायचं सर म्हणून पुढे काहीच करायची गरज नाही सध्या तर हा, हा, हा. तुम्ही हेच कंटिन्यू डोस चालू ठेवा म्हणत आपला पहिला कारण वापराबायोनिकने काय केलंय 2 प्रोडक्ट मध्ये जे 34 कंटेंट टाकलेत त्याची खासियत इतकी जबरदस्त आहे की पिकाला अन्नद्रव्याने तृप्त करणारी टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आज कुठली आहे म्हणलं तर पहिलं नाव या ती फक्त कळणार आहे कष्टकरी शेतकऱ्याला आणि ज्या केळींचं वय खाल्लेलं आहे ज्या केळींनी अगदी काय खूप खालीवर झालेलं आहे खूप काय प्रॉब्लेमला सामोरे जावं लागलेलं आहे त्या केळीला आणि त्या शेतकरी निश्चित आहे आणि त्या शेतकऱ्याने वापराबायोनिकचं वापरलंय त्याच शेतकऱ्याला कळणार आहे की वापराबायोनिक काय चीज आहे. बरोबर जो वापरेल त्याला कळेल ते हा समजण्यावाले को इशारा इशारा करतो. करतो. बाकी काय बोलण्यात मजा नाही आपण थोडंसं अजून आतमध्ये जाऊ कसं काय कॅमेरा चालू पाहू पाऊस चालू आहे चला कॅमेरा चालूच राहू द्या अंतर खूप झालाय अहो, या अजून कुठं जाणार आहे गेले अजून याला, निसवण्याला. बुंदे वगैरे सगळे जबरदस्त वाढ. कमीत कमी अजून 2 महिने तर कसं स्वतः मला तर वाटतं. हा आणि तोपर्यंत बघा हे बुंदा झाड तोपर्यंत आहे. डबल होऊन जाईल 100% या ना सर पुढे पुढे एक मिनिट. छत्री तिकडे टाकून जाणार. छत्री नाही ही कपडला का कॅमेऱ्यावर कॅमेरा चला हे बघा तुम्ही तिथं जरी थांबले तरी बघा हे बघा इथनं हा डिस्टन्स बघा तिथनं समोरून हाय असा डिस्टन्स बघा त्या समोरील झाडाचा डिस्टन्स बघा ह्याचा म्हणजे ह्याच्या चित्रात जसं काढावं बरोबर एखाद्या कोऱ्या कागदावरती केळीचं चित्र काढावं आणि त्या पाल्याला कॅचपेननी पाहिजे असा डिस्टन्स द्यावा असं आहे म्हणजे आपण आपल्या शेड्यूलमध्ये जी काय आपलं दरवर्षी शेड्यूल चालू आहे त्या शेड्यूलमध्ये जर वापराबायोनिकचं शेड्यूल ऍड केलं तर आपल्याला याला लागायचं 100% थांबणार आहे याला लागायचं थांबणार आहे हे मराठी शब्दाविषयी मी सांगतो तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा खर्च कष्ट करीत असताना ज्यावेळेस केळी वय खाती आणि पाला गच्चा धरतो त्यावेळेस शेतकऱ्याला याड लागायचं राहिलेलंच असतं याडच लागायचं राहिलेलं असतं पण त्या ठिकाणी तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये फक्त वापराबायोनिक ऍड केलं की ऍड लागायचं थांबत आहे बरोबर आणि आनंद तयार होतो आणि आनंद तयार झाल्या पुढे काय सगळं ते आनंदात सगळंच असतं तर माझ्या पलीकडे आता लोकांनी 1-1 लाख रुपये खर्च करून बसले हा हा या बगीच्या हा 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 पण तरी ते एवढे समाधानी नाही ते ह्या बगीच्यात घुसता आणि मला विचारता तुम्ही काय केलं बा म्हणलं काहीच नाही तुम्ही बघताय रात्रंदिवस मी शेतात तर येतच नाही पहिला मुद्दा इकडे हा 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 म्हणलं माझी शेत तिकडे 10 एकर शेती ही इकडे म्हणलं मला माझी थोडीशी 2-2.5 एकर शेती आहे मी याच्याकडे 2-4 आठी साधून फेरे मारतो नाही म्हणत तुम्ही काहीतरी करता अरे म्हणलं बाबा नाही काहीच नाही फक्त मी एकच वापरलं म्हणलं वापरा वायगारिकचं औषध घेतलं आणि तेच सोडलं म्हणलं त्याचेच रिझल्ट मला इथले भेटले की मी त्याच्यामध्ये समाधानी हे सगळं म्हणजे आपलातून आहे अगदी कोणी हे बघितलं तरी तुम्ही म्हणता तसंच होणार आहे हा. आता आले की प्रत्येक जणाला अजून कुठं शिरू अजून कुठं आज जावा कसं काय सगळं मी नाही काय म्हणतो सर आपण जेवढं पुढे जाऊ त्या बांधापर्यंत हा, हा. तर असं झाड दिसते तुम्हाला 1-2 कमी दिसणार खरं आहे
म्हणजे वापरा बायोनिक आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हो. स्वीकारायला काही हरकत काही नाही, हरकत कारण आजच्या कंडिशनला प्रॉब्लेम असे ऐकायला आमच्या केळी फुगायच्या आधी पिकायला लागली, काय केळी फुगून पिकायला लागली, काय केळी ज्या वेळेस एक्सपोर्टला जाती त्यावेळेस तिथं गोडवानात जायच्या अगोदर पिकायला लागली, काय तिथनं कोल्ड स्टोरेज मधून पुढे पाठवताना तिथं पिकायला लागली. म्हणजे केळी पिकण्याचं प्रमाण वाढलंय, त्याची टिकवण क्षमतेचं प्रमाण कमी झालंय. पण ज्या शेतकऱ्यांना ह्या समस्या जाणवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी 100% वापराबायोनिककडे वळा. तुम्हाला पहिले पूर्वीचे दिवस 100% पाहायला भेटतील. येतीलच सर. हा, कारण ऑर्गॅनिक हे वापराबायोनिक ह्याच्यात कंटेंट 34 आहेत. हे नॅचरल कुठल्याही पिकाची वाढ करून टिकवण क्षमता वाढून उत्पादन अपेक्षेपासून जास्त देणारी टेक्नॉलॉजी म्हणजे वापराबायोनिक. शेतकऱ्यांचं कसं आहे सर आता, शेतकऱ्यांना पहिले उधार घ्यायचं सोडतं. नाही उदार त्यांचं काही चुकत नाही. म्हणजे विषय काय कसं झालाय, आहे, पैसा जोड नाही, नाही खर्च त्यांचं भरपूर होतो. विषय काय झालाय, कुठल्याही शेतकऱ्याचं काही चुकत नाही. तुम्ही जे म्हणताय ना उधार घ्यायचं वगैरे, ही उधार घ्यायची बारी काय, अकाउंटला शिल्लकच राहणार, शिल्लक नाही कारण येतंय कमी, जाताना जास्त. जास्ती. त्याच्यामुळे अकाउंटला शिल्लक राहणं हा खूप कठीण परिस्थिती झालेली. पण तुम्ही ज्यावेळेस वापराबायोनिकडे वळणार आहे बरोबर. त्यावेळेस अकाउंटला शिल्लक राहणार आहे, खर्च कमी होणार आहे. कमी होणार. कारण खर्च का कमी होणार आहे की तुम्हाला जर पीक प्रॉब्लेम मध्ये जाणवलं तर तुमचा खर्च वाढला, आणि पीक तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये नाही जाणवलं की तुमचा खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं. त्याची सरळ उत्तर आहे. थोडंच खाली बसून दावा, पाले वगैरे कसं काय बघा, बुंदे कसं काय झालेले. सर बघा ना, आपल्या केळीमध्ये एक बी पाणी होते, पिवळं दिसत नाही तुम्हाला. नाही एक सुद्धा पाला नाही. नाही अजिबात. एक बी नाही येतो. एक बी नाही. म्हणजे वरपर्यंत घ्या बरं का सर, कॅमेरा असा वरपर्यंत घ्या. एकदम हे पाले बघा कसे वाटते. आता हे पाला फुटलाय ह्यानी वाऱ्याने, पण पाल्यामध्ये जो आहे ना इकडे बघा आवाज, ताडपत्री मी हाणतोय तरी पाला फुटला नाही. हो फाटलं. पाला फुटतो. जाड आहे, पाला जाड आहे झाड आहे. त्या पुष्ट्यावानी. चल, म्हणजे आपण आता फक्त लोकेशनला उभं राहिलो नाही तर आत बघितलं तर अजून वेगळे ते जर वेगळं म्हणजे असं चित्रच वेगळं आहे. आहे का नाही? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत, हो सर, मी समाधानी आहे. आणि इथनं पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं की एवढ्या रिझल्ट थांबायचं? कंटिन्यू करणार मी सर. हा, म्हणजे आपल्याला काय करायचंय, ह्या प्लॉटचा हार्वेस्टिंगला पण आम्ही तुमच्या सोबत येणार आहे, निस्वन झाल्यावर पण आम्ही एक व्हिडिओ काढणार आहे, हार्वेस्टिंगला पण येणार आहे. याचं कारण एकच, जसा तुम्ही कुठल्या तुमच्या शेजारचा व्हिडिओ बघून एक विश्वास ठेवून वापरण्याचं धाडस केलं, असंच आपल्या इतर शेतकरी मित्रांना धाडस करण्यासाठी प्रेरणा द्यायची, पुराव्यानुसार लोकेशन न हलवत. चालेल तसंच करू ना. तर तुम्ही जे काय माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप